हां, सांग सुमित, कोणत्या कंपनीची मोटर आहे? हे मोटर टेक्समो कंपनीची मोटर आहे. झालं या मोटरले? हे मोटर 2 वर्ष घरात ठेवून होती. मोटर खोलल्याच्या नंतर आपण सगळ्यात पहिले काय केलं? आपण दोन्ही इकडून वार्निश पाजून दिलं. मोटरले वार्निश पाजला आहे आणि याले काय केलं आहे? हे जे रोटर दिसून राहिलं, रोटरले काय केलं? याच्यात आपण रस्सी टाकली. त्याच्यात रस्सी टाकली. आणखीन काय केलं होतं आपण? काय केलं? या दोन्ही बेरिंग मध्ये आपण ग्रीस भरलं होतं. त्या दोन्ही याच्यात आपण ग्रीस भरला. त्याच्यानंतर आपण हे ऑइल पेपर कापून घेतला. अच्छा. तर हे बघू शकता, टेक्समो कंपनीची 3 HP ची मोटर आली होती आपल्याकडे, जी की 2 वर्ष झाले बंद पडून होती. याच्यामध्ये प्रॉब्लेम फक्त एकच होता की मोटर थोडी जाम होती आणि आवाज मारत होती, त्याच्यामुळे ही मोटर बंद होती. तर आता बघू शकता, दोन्हीकडून आपण चांगल्या प्रकारे याला वार्निश पाजून घेतला आहे आणि सोबतच हे रोटर आहे. रोटरमध्ये दोन्ही साईडकडून आपण ग्रीस भरून घेतला. हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये हे बेरिंग आहे पहिलं आणि हे दुसरं बेरिंग याच्या आतमध्ये राहते. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जुनीवाली रस्सी काढून घेतली आणि नवीन रस्सी पण टाकून घेतलेली आहे. आता आपण मोटर पूर्णतः फिट करून घेतली आहे. याचा पुढील भाग म्हणजे किती पाणी फेकते, किती स्प्रिंकलर उडवते, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद.